हॅलो नमस्कार. कशा आहात माझ्या मैत्रिणी? स्वस्त आणि मस्त ना. माझ्या व्हिडिओला लाईक केलं आणि माझे व्हिडिओ बघितले त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आणि आज आता मी मार्केटला चालली, सब्जी मार्केटला चालली, तर मी काही भाजी घेऊन येते. तर तुम्हाला दाखवते सब्जी मार्केट. तर ताईंनो मी आज आली आहे मार्केटला, भाजी मार्केटला. तर बघा आता मी तुम्हाला भाजी मार्केट दाखवते. इथे गावखेड्यातली लोक येतात भाजी घेऊन आणि अशा ताज्या ताज्या भाज्या असतात. हे जे काका आहेत ना, यांच्याकडून मी नेहमी भाजी घेत असते आणि यांच्याकडे पण ताज्या भाज्या असतात. व्हिडिओ करताना मी व्हिडिओ यूट्यूबवर टाकायसाठी यूट्यूबवर टाकते. यूट्यूबवर टाकायसाठी यूट्यूबर आहे ना मी, त्याच्यासाठी भाजी. तर यांच्याकडून याच्या शेंगा, शेवग्याच्या शेवग्याच्या शेंगा कशा दिल्या? शेवग्याची शेंगा ह्या शेंगा कशा कशा दिल्या? पालक कशी दिली? पालक अच्छा अर्धा पाव देता का? हे तर ताईंनो मी आता भाजी मार्केटमधून आली आणि तुम्हाला दाखवते काय काय ते भाजी आणलं ते. तर ताईंनो अशी मी भाजी आणली आहे. ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत 20 रुपयाच्या अर्धा पाव. आणि ही वांगी आहेत, ही वांगी आहेत 20 रुपये पाव. आणि ही फुलकोबी आहे 40 रुपयाची. ही मिरची आहे 30 रुपयाची 1 पाव. आणि ही भेंडी आहे 20 रुपये पाव. आणि ह्या 30 रुपये किलो वाटाण्याच्या शेंगा आहेत. आणि हे आलं आहे 30 रुपये पाव. तर अशा प्रकारे मी भाजी आणली. आज मी यूट्यूब करत होती, तर शूटिंग करत होती, तर आज मला तिथल्या भाजीवाल्यांनी विचारलं की तुम्ही कशाला हे शूट करत आहे? तर मी त्यांना सांगितलं मी यूट्यूबर आहे आणि भाजीचं शूट करत आहे भाजी घेताना. तर तिथे एक व्यक्ती मिळाले, त्यांनी पण मला विचारलं की तुमचं चॅनल कोणतं आहे? तर मी त्यांना सांगितलं की दैनंदिन दिनचर्या हे माझं चॅनलचं नाव आहे. तर त्यांनी पण मला म्हटलं की मी पण बघतो घरी जाऊन व्हिडिओ तुमचा. तर अशा प्रकारे मी आज भाजी मार्केटमधून भाजी आणली. तर इथे वरती जाळे लागले आहेत, तर ते जाळे पण काढून घेणार आहे मी झाडू मारायच्या आधी. तर थोडे दिवस जरी गेले ना, जाळे काढले नाही तर इतके जाळे लागतात, ते काढतच राहावं लागते. तर अशा प्रकारे मी जाळे काढून घेतात. मध्ये मध्ये तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे हे याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि जाळी पकडली. तर ताईंनो आता मी मशीनला कपडे लावून घेणार आहे. तर आता मशीनला कपडे असे लावून घेणार आहे.
अशा प्रकारे एक झाकण लिक्विड टाकून घेतलं. तर आता काही मी हे पितळेचे आणि तांब्याचे भांडे घासणार आहे. पितळेचे आणि तांब्याचे भांडे घासून घेणार आहे. पितांबरी, हा पिंप पाणी याच्यामध्ये ठेवत होती आधी मी, पण आता मी एकटी कंटाळा येते मला त्या पिंप्यामध्ये पाणी ठेवायला आणि प्यायला. मी त्या पिंप्यामध्ये पाणी नाही तर चांगलं पिंप्यातलं पाणी चांगलं असते, ॲसिडिटी वगैरे होत नाही. पण आता मी ते पाणी ठेवत नाही. आणि हा पांदान स्वच्छ घासून ठेवला तर बरा दिसते, काही दिवसांनी पूर्ण अजून ते काळपट होऊन जाते. त्याच्यामुळे हा पण पांदान घासतच राहावं लागते. तर मी हे सगळं पितांबरीनं घासून स्वच्छ करते. मी थोडा फिजिओथेरपीच्या दवाखान्यात गेली होती. थोडं माझ्या पायाला त्रास होता, तर आज मला तिथून यायला थोडा उशीर झाला, म्हणून माझे आता कामं पण इकडे थोडे उशिरा होत चालले आहे. असे हे पिंप आणि पांदान पितांबरीने स्वच्छ करून घेतले, धुवून पुसून. तर ताईंना आता मी भरून घेणार आहे काल आणलेला किराणा सामान डब्यामध्ये. साखर, डाळ, तर ताईंनो, या आधीचे जे व्हिडिओ होते त्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं आणि बघितलं तर त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. त्याच्यासाठी व्हिडिओ बघत राहा.
जिरं, हळद, तिखट. धना पावडर, जिरा पावडर मिक्स. मोहरी, तर ताईंनो आता मी छिलून घेत आहे अद्रक लसण पेस्ट बनवायला. बघा, तर आज आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या. तर तोपर्यंत बाय बाय.